जाणीव आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष जतकडे आहे राज्याचं। काय उघड बोलतायत काय आतलं बोलतायत, सगळे पण विरोधात एक झालेले आहेत। त्यांचं म्हणणं गोपीचंदला थांबवा। अरे गोपीचंदला थांबवा इथपर्यंत ठीक आहे, परंतु जतचा विकास तुम्ही कशाला थांबवताय? आज पंचायत समितीची इमारत नव्हती, 60 वर्षापूर्वी बांधलेली इमारत, 30 वर्षानंतर इमारत नवीन बांधायला पाहिजे। नाही तुम्हाला जमलं, आमच्या सरकारने 15 कोटी रुपये मंजूर करून दिले, त्याचा आता टेंडर होईल। एक देखणी इमारत जत तालुक्यातल्या कुठल्याही गावातला माणूस गेला त्याचं काम करण्यासाठी सुसज्ज इमारत तयार करतोय। नगरपालिका झाली 13 वर्ष झाली, नगराध्यक्षाला बसायला केबिन नाही, सीओला बसायला केबिन नाही, नगरसेवकांना बसायला मीटिंगचा हॉल नाही, इमारत नाही, 10 कोटी रुपये दिलेले आहेत। आता उमदीला अप्पर तहसीलदाराची मागणी आहे, संघचा अप्पर तहसीलदार आहे। माडग्याळ मेंढीच्यासाठी संशोधन केंद्र करण्याची मागणी आपण सरकारकडे केलेली आहे। उमदीला नवीन बस स्टँड होतंय, जतचं बस स्टँड आणि उमदीचं बस स्टँड, सगळ्या गावामध्ये गाड्या नाहीत आणि म्हणून गाड्या जर वाढवायच्या असल्या तर डेपो वाढवला पाहिजे आणि म्हणून त्याचा अहवाल पण मंत्रालयापर्यंत घेऊन गेलोय। उमदीला आता नवीन बस स्टँड होतंय, संकला एक मोठं हॉस्पिटल करतोय आपण। गरीब लोकांना सांगलीला जाण्याची आवश्यकता नाही, बॉर्डरवरच्या लोकांना त्यांना संकमध्ये एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल सरकारच्या माध्यमातून आपण उभा करतोय की तिथं गरीब लोकांना मोफत उपचार झाला पाहिजे। असे अनेक विषय हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका। तुम्ही ज्या विश्वासाने मला निवडून दिलाय त्या विश्वासाला केसभर पण तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो। केसभर पण कुणावरती अन्याय होणार नाही, न्याय सगळ्याला होईल, अन्याय एकाही माणसावरती होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। तुम्हाला पण माझी विनंती आहे, मग मला जरा सगळीकडे फिरत राहतोय, इकडं तिकडं बोलवतात। आता 9 तारखेला पुण्याला मोर्चा आहे, 12 तारखेला नाशिकला मोर्चा आहे। अहो मी म्हणलं इलेक्शन लागलंय, नाही तुम्ही तिकडे गेलं पाहिजे आणि मग तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। मी बाहेर फिरत इथं सगळीकडे लक्ष देतोय, हे तुमच्या जीवावरती चाललंय। मला माहित आहे पुढारी माझ्या विरोधात गेले तर तुम्ही जात नाही, मग पुढाऱ्यांना माहित आहे तालुक्यातल्या मोठ्या की आपण किती जर याला विरोध केला तर लोक ह्याची बाजू सोडत नाहीत आणि हा म्हातारबा देवाचा, खंडोबा देवाचा, बिरोबाचा, बाळूमामाचा मला आशीर्वाद आहे। लोक म्हणतात अरे तू एवढ्या मोठ्या लोकांच्या विरोधात कसं काय बोलतोय? अरे म्हणलं हे बिरोबाची कृपा आहे ना, मी महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बोलतो की बिरोबाचीच कृपा आहे, दुसरं काय नाही। बिरोबा माझा पाठीराखा आहे, बाळूमामा माझा पाठीराखा आहे, त्यामुळं कुणी माझं वाकडं करू शकत नाही, हे मी एकदम ठणकावून लोकांना सांगतोय। आणि त्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये आपण सगळेजण सर्व शक्तीनिशी आपण पुढे जाऊया। व्यासपीठावर सगळे संजयराव आहेत, सरदार पाटील आहेत, आपले हेट्टी डॉक्टर साहेब आहेत, हाके साहेब आहेत, सगळी टीम आहे, माऊली आळंदवार आहेत, आपल्या गावातले सगळे प्रमुख मंडळी आहेत, आपल्या वसपटचे सरपंच आहेत, विविध गावचे सरपंच आहेत। सगळ्यांची नावं घेत नाहीत, बाकनुकीचा टाइम झालेला आहे, परंतु तुम्ही चिंता करू नका। तुमचं कुठलंही काम असलं तर नक्की आमच्यापर्यंत पोचवा, आम्ही तुमच्या सोबत आहे। आता त्यांना मला इथं अडवायची व्यवस्था त्यांनी केली आहे, त्यांना गोपीचंदचं तिथं काय नाही, पुढचं सगळं ह्याचं संपून टाकायचं, सगळे सर्व शक्तीनिशी एक झाले। मला तुम्हाला विनंती करायची हात जोडून, हे 5 वर्ष तुम्ही मला एक संधी काम करायची आता दिल्या विधानसभेच्या माध्यमातून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या 9च्या 9 जागा जर निवडून दिल्या तर जिल्ह्याचं राजकारण हे फक्त जतमधनं चालेल, दुसरीकडून कुठलं चालणार नाही, याची व्यवस्था मी तुम्हाला करून देतो। जिल्हा बँक आज त्यांच्या विरोधकाकडे आहे, उद्या त्यांना त्यांचा इंगा दाखवतो। आज तुम्ही कर्ज मागायला गेल्यावर तुम्हाला कर्ज देत नाही, तू कुठल्या पार्टीचा आहे, तुझ्या रानात ऊस आहे का, त्यांच्या पार्टीचा असला का, कुसला असली का 10 लाख, कुसला असली का 20 लाख, सगळं कळतंय। 1 वर्ष दम काढा, किती? फक्त 1 वर्ष। जर जिल्हा बँक तुमच्या दारात जर नाही आणून बसवली ना, माझं नाव बदलून ठेवा। कुणाच्या पण गरीबातल्या गरीब माणसाला त्याच्या पोराला एखादं काम करायचं आहे ना, जर त्याच्या दारात येऊन मॅनेजरनं त्याला कर्ज नाही दिलं ना, मला तुम्ही जाब विचारा। ही आपली बँक आहे ना, ही आपली बँक आहे। या पुढाऱ्यांना वाटतं ही आमची बँक आहे, तुमच्या बाप जाद्याची बँक नाही, ती आमच्या गरीब लोकांची, सभासदांची बँक आहे। पण तुम्ही पाहिजे तसं जवळच्या बगल बच्चाला 50-50 लाख रुपये देताय तुम्ही, त्याचं काही लायकी नसताना, आणि आमच्या माणसाची लायकी असताना त्याला 1 लाख रुपये देताना त्याला हेल्पाट घालायला लावताय। हे 1 वर्ष तुम्हाला शेवटची संधी आहे। पुढच्या वर्षी जर एमडीनं नाटक केलं त्याला जिल्हा बँकेत जर नाही
त्याचा कलम करून टाकलं ना, माझं नाव तुम्ही विचारा. म्हणून त्याला वाटतं ह्याला थांबवा, हे सगळ्याला शाना करायला लागलाय. हे यासाठी ते सगळे मला विरोध करतायत. जिल्हा परिषदचा सत्ता कुणाची आणायची ही सर्व चावी जजच्या हातात आहे. 9च्या 9 जर सीटा तुम्ही दिल्या ना, चावी तुमच्या हातात आली म्हणून समजा. कुणाकडे ती चावी जात नाही. त्यामुळे इथले हेवे दावे विसरून जी लोक पुढे येतील त्यांच्या पाठीमागं आपण सर्व शक्तीनिशी राहायचं. आता जिल्ह्यातले पुढारी 2च तालुक्यात येत आहेत, एक आटपाडी आणि दुसरा जत. तुम्ही कुठल्याही पोस्ट काढून बघा, पोरं सगळी फेसबुकला आहेत. ते कवटेमकाळला जात नाहीत, तासगावला जात नाहीत, मिरजला जात नाहीत, गडेगाव नाही, पलूस नाही, तिकडं शिराळ्याला नाही, कुठंच जात नाहीत. उठलं का सुटलंच जात, उठलं का सुटलं आटपाडी. का? गोपीचंद आहे. गोपीचंद का? यांचा पाहुणा नाही. सगळ्यात मोठी अडचण यांचा पाहुणा नाही. एका बहुजन समाजात येतोय तर ह्याला दाबून ठेवा, असं होत नाही. गोपीचंदचा जन्मच तुमच्या छाताडावरती नाचण्यासाठी झालाय. तुम्हाला जर नाही तुडवलं ना तर नाव बदलून ठेवा. तुमची जी लायकी आहे ना, तुमची लायकी पूर्ण घालवण्याची क्षमता. का रे तुम्ही आमच्या या देवाला पैसे दिले ना आतापर्यंत? का तुम्हाला बनाळीचा बनशंकरी दिसला नाही जिथं लाखो लोक येतात? अरे बनशंकरीचा जर प्रस्ताव आम्ही केला, तिथले ट्रस्टी आमच्या विरोधातले आहेत. कलेक्टर